व्यूअर्स नमस्ते. पुण्यात सध्या एक चर्चा जोरात सुरू आहे आणि ही चर्चा बिझनेस सर्कल्समध्ये सुरू आहे. चर्चा काय आहे तर वेगवेगळे जे गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स आहे यांच्याकडनं बिझनेसमॅन लोकांना बऱ्याचदा नोटिसेस येतात. त्या नोटीसमध्ये काय लिहिलं असतं की तुम्ही जे काय कर भरलं आहे किंवा जे काय पेनल्टी पे केलेली आहे ते आणि ॲक्च्युअल जे व्हायला पाहिजे त्याच्यात मोठा फरक आहे. तुम्हाला ऑफिसला यावं लागेल. तो बिझनेसमॅन जेव्हा ऑफिसला जातात कोणीतरी काहीतरी तडजोड करण्याचं पण सजेशन देतं. बऱ्याचदा एजंट समोर येतात. बऱ्याचदा अधिकारी स्वतः तुमच्यासोबत चर्चा करतात. पण हे का होतं? खरंच सगळेच बिझनेसमॅन चुकतात का? या विषयाबद्दल आज सखोल चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत आहे अनिल द्विवेदी. अनिल साहेब एनसेक्स सिक्युरिटीचे मालक आहे आणि मी यांना बरेच वर्षापासून ओळखतो. तुम्हाला पण असे अनुभव आलेले अनिल साहेब? हो, मला हे वर्षी तर खूपच आलेले आहे. म्हणजे आमच्याकडे कमीत कमी 5 ते 6 नोटिसेस आलेले आहे. एकच डिपार्टमेंट की वेगवेगळे डिपार्टमेंटमधून वेगवेगळे नोटीस आलेले आहे आणि त्यांना मग समोर जायला लागतं आपल्याला. तिथे गेल्यावर मग ते सगळे पुस्तकं मागवतात आणि सगळं क्रॉस चेक केल्यानंतर ते काही विषय काढतात. म्हणजे नेमकं त्यांचं काय म्हणणं असतं? नेमकं त्यांचं म्हणणं काहीच नसतं. फक्त त्यांनी ऑनलाईन सगळं चेक करायचं आणि आम्हाला रिपोर्ट द्यायचं. तिथे बोलवायचं तात्पर्य एकदा बोलवा, दोनदा बोलवा, वारंवार बोलवून काहीतरी एक्सपेक्टेशन असते का त्यांची? 100% असते. त्यांचे एजंट पण कॉन्टॅक्ट करतात ना? त्यांचे एजंट करतात कॉन्टॅक्ट. त्यांचे एजंट कोण करतं? एखादी नाव तर सांगा किंवा अधिकाऱ्याचं नाव तर सांगा. एक केस आहे माझ्या लक्षात येत आहे की त्यांनी मला जगताप म्हणून आहे, त्यांनी मला कॉन्टॅक्ट केलं आणि त्यांनी डायरेक्ट धमकी दिली ती की जर तुम्ही आमचं ऐकलं नाही तर तुम्हाला बिझनेसमध्ये खूप मोठा त्रास होईल किंवा तुम्हाला करून देणार नाही. त्याचं सोल्युशन काय? कारण की आता तुम्हाला जर हे करत असेल तर माझं मत आहे अजून बिझनेसमॅन लोकांना या पद्धतीने हे लोक त्रास देत असतील. जर तुम्ही इमानदारीने बिझनेस करतात मग कुणीही एजंट असू द्या, कुणीही ऑफिसर असू द्या, त्याच्या वरिष्ठाकडे तुम्ही जायचं, कंप्लेंट करायची. म्हणजे एस्केलेट करायला पाहिजेलच. तुम्ही स्वतः केलं एस्केलेट आजपर्यंत? मी ऑलमोस्ट 90% माझी कंप्लेंट्स PMO पर्यंत घेऊन जातो. बरं, PMO म्हणजे तुम्हाला न्याय मिळण्यासाठी आणि न्याय मिळण्यासाठी मिळालं न्याय? 100%. 100% त्याच्यात न्याय भेटतं आणि कोणीही तुम्हाला त्रास देत नाही त्यानंतर. म्हणजे या प्रोसेसच्या नावाखाली बरेच कामं होतात. हा, बरोबर. म्हणजे चान्स मारतात हे लोक. नाही, हे प्रोसेसच आहे. त्याने गव्हर्नमेंटने ठरवलेलं आहे की हे क्रॉस चेक करायचीच बुक्स. हे चान्स नाही घेत. पण ते आल्यानंतर आम्हाला त्रास होतोय. आल्यानंतर खूप त्रास होतोय या विषयात. याच्यात काही लोक बळी पडत असेल? आम्ही पडलो नाही म्हणून दुसऱ्याचं आम्हाला माहित नाही. आम्ही कधी बळी पडलो नाही आणि ह्या चक्रात कधी पडतच नाही. मध्ये मीटिंग घेत नाही, बाहेर कुणाला भेटत नाही, कुणाला सरळ जे काय आहे तुम्ही बुक्स बघा आणि आम्हाला सांगा काय आमची पेनल्टी. म्हणजे या पद्धतीने बिझनेसमॅन लोकांना वेगवेगळ्या डिपार्टमेंट तर्फे मेल्स, नोटिसेस येत असतात आणि त्या बेसिसवर त्यांना बोलवलं जातं, चेक होतं. हा, चेक करायलाच पाहिजे ना गव्हर्नमेंटने. बट कोणी क्लिअर असेल, कोणी सरळ मार्गी चालणारा असेल तर त्यालाही त्रास होतो या प्रोसेसचा? त्याला त्रास होतो पण तो घाबरला नाही पाहिजे आणि त्यांनी वरिष्ठांना मेल पाठवले पाहिजे. गव्हर्नमेंट खूप स्ट्रॉंगली आपल्या बाजूने उभी असते. म्हणजे तुम्ही जर सरळ मार्गी जात असाल तर तुम्ही घाबरायचं नाही. तुम्ही धंदा करताय, बिझनेस करताय, तुम्ही घाबरायला नकोय आणि तुम्ही गरज पडली तर तुमच्याविषयी तुम्ही एस्केलेट करायला पाहिजे. थँक्यू सो मच द्विवेदी सर. थँक्यू व्हेरी मच.